मैं अपने वरिष्ठ सहयोगी श्रीमती निर्मला सीतारमण जी की ओर से निम्नलिखित संकल्प प्रस्तुत करता हूँ। वित्त अधिनियम 2002 की धारा 147 के साथ पठित केंद्रीय उत्पाद शुल्क अधिनियम 1944 की धारा 3 ख के अनुसरण में ये सभा दिनांक 11 अप्रैल 2026 की अधिसूचना संख्या 14/2026 केंद्रीय उत्पाद शुल्क संख्या 272 अ 11 अप्रैल 2026 जिसका आशय हाई स्पीड डीजल पर विशेष अतिरिक्त उत्पाद शुल्क दर को बढ़ाकर 24 रुपया प्रति लीटर करने के लिए वित्त अधिनियम 2002 की 8वीं अनुसूची का दुसऱ्या दिवशी सुद्धा नारी शक्ती वंदन विधेयकावर चर्चा सुरू आहे। या सगळ्यावर लक्ष कायम असेल। बातमी नाशिकची आहे। नाशिकमधील IT कंपनीतील धर्मांतर प्रकरण आणि या मुद्द्यावर जिहाद करण्याकरता नोकरीचा वापर आहे। जिहाद करणाऱ्यांना वेळीच रोखलं पाहिजे। वातावरण खराब करणाऱ्यांचा हिशोब नक्की होईल असं नितेश राणे इशारा देत आहेत। एका मोठ्या कंपनीमध्ये आमच्या ह्या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही यांना नोकऱ्या देतो, पोट भरण्यासाठी देतो ना, घर चालावं म्हणून देतो। नोकरी मिळाल्यानंतर पोट भरायची नाही, घर चालवायचं नाही, फक्त दिवस रात्र आपला धर्म वाढवायला बघायचा। हे ह्यांचं जिहादी मानसिकतेचं उत्तम उदाहरण ते नाशिकचं प्रकरण आहे। नाशिकमधील IT कंपनीतील धर्मांतर प्रकरण फरार आरोपी निदा खान गरोदर असल्याची माहिती आहे। गरोदर असल्यानं जामीन मिळावा याकरता अर्ज आहे। निदाच्या अटकपूर्व जामिनावर काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। वणीतील नमो उद्यान भूमिपूजनावरून श्रेयवाद रंगतोय। आजी माजी आमदार आमने सामने आहेत। देरकर आणि रेड्डी बोदुलकुलवार यांच्याकडून स्वतंत्र भूमिपूजन आहे। बोदकुलवारांकडून स्वतंत्र भूमिपूजन करण्यात आलंय। श्रेयवादाची लढाई अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहे। नमो उद्यान या ग्राउंडमध्ये बगीचा तयार होणार आहेत। लवकरच या परिसरात चांगलं असं स्वरूप या ग्राउंडचं होणार आहे। वणी शहरात नवीन उपक्रम या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। आम्ही सीओला पत्र दिलं होतं। सीओला सांगितलं की प्रोटोकॉलनुसार तुम्ही उद्घाटन करा। त्यांनी काही प्रोटोकॉल न पाळता नगराध्यक्ष आणि माजी आमदाराचं नाव टाकून उद्घाटन केलं। हे सरासर चुकीचं आहे। या गोष्टी यानंतर होणार नाही याची दक्षतासाठी आम्ही या ठिकाणी आज या नमो उद्यानाचं उद्घाटन करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।